विद्यार्थी मित्रांनो, BA फर्स्ट इयरच्या सेकंड सेमिस्टरमध्ये इतिहासाच्या सिलेबसमध्ये फिरोजशाह तुघलक, महम्मद तुघलकानंतर दिल्लीच्या सत्तेवर विराजमान झालेला महान सुलतान जो सुधारणासाठी लोककल्याणकारी कार्यासाठी ओळखला जातो, त्याचं नाव आहे फिरोजशाह तुघलक. महम्मद बिन तुघलकाच्या मृत्यूनंतर फिरोजशाह तुघलकाने दिल्लीची सत्ता इसवी सन 1351मध्ये हाती घेतली आणि 1388पर्यंत त्याने राज्यकारभार केला. फिरोजशाह तुघलक गियासुद्दीन तुघलकाचा भाऊ आहे. फिरोजशाह तुघलकाने अरबी आणि फारसी भाषेत शिक्षण घेतले होते. तसेच त्याने लष्करी शिक्षण घेऊन त्यात तो प्रचंड निपुण झाला. महम्मद तुघलकाचे फिरोजशाह तुघलकावर विशेष प्रेम होते. त्याने फिरोजशाह तुघलकाला प्रशासन व्यवस्थेमध्ये उच्च पदे दिली. या काळात फिरोजशहाला प्रशासनाचा प्रचंड अनुभव मिळाला. महम्मद तुघलक निपुत्र असल्यामुळे त्याने आपल्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून फिरोजशहाची नियुक्ती केली. 20 मार्च 1351 रोजी महम्मद तुघलकाचा मृत्यू झाल्यानंतर अमीर सरदारांच्या विनंतीवरून फिरोजशाह तुघलकाने दिल्ली सत्ता हाती घेतली होती. फिरोजशाह तुघलकाच्या सुधारणा. फिरोजशाह तुघलकाने दिल्ली सत्ता हाती घेताच राज्यात शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी विविध क्षेत्रात सुधारणा केल्या. सर्वप्रथम त्याने मलिक ए मकबूल याला प्रधानमंत्रीपदी नियुक्त केले. या मंत्र्याच्या मदतीने अनेक सुधारणा घडून आणल्या. प्रजेची सहानुभूती मिळवण्यासाठी त्याने जनतेला अनेक सवलती बहाल केल्या. प्रशासनात कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आणि अकार्यक्षम अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. एकंदरीत यामुळे प्रशासन व्यवस्थेमध्ये सुसूत्रता निर्माण करून राज्यात शांतता निर्माण करण्याचं काम या फिरोजशाह तुघलकाने केलं दिसून येतं. कारण महम्मद बिन तुघलकाच्या कालखंडामध्ये दिल्लीची प्रशासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली होती. कारण त्यानं महम्मद बिन तुघलकाच्या विविध योजना अंमलात आणल्या होत्या. त्या योजनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा खर्च झाला. राजकीय व्यवस्था कोलमडून पडली. प्रशासकीय व्यवस्था कोलमडून पडली. दूरदूरचे प्रांत सदर होऊ लागले होते. प्रांताधिकाऱ्यांनी मनमानीपणे राज्यकारभार करणं सुरू केलं. एकंदर राज्यामध्ये अव्यवस्था निर्माण झाली होती आणि म्हणून ती राज्यातील व्यवस्था सुव्यवस्थितपणे निर्माण करण्यासाठी राज्यात शांतता निर्माण करण्याचं काम फिरोजशाह तुघलकाने केले दिसून येतं. सर्वप्रथम त्याने आर्थिक सुधारणा किंवा महसूल सुधारणा केली. फिरोज तुघलकाने राज्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी महसूल व्यवस्थेत बरेच बदल केले. प्राचीन काळापासून भारत हा कृषीप्रधान देश आहे. राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन जमीन महसूल होते. त्याने शेतकऱ्यांना अनेक सवलती देऊन राज्यातर्फे सर्व प्रकारची मदत केली. सर्वप्रथम फिरोजशहाने हिसामुद्दीन जुनैद याला राज्यातील सर्व जमीन मोजण्याचा आदेश दिला. त्यानंतर जमीन महसूल निश्चित केला. याशिवाय त्याने विविध कर आकारले. यामध्ये खिराज, खम, जकात व जिजिया इत्यादी करांचा समावेश होता. हे सर्व कर त्याने कुराणातील शरीयतनुसार आकारलेले होते. शरीयत म्हणजे कुराणामध्ये असलेले राज्यासंबंधीचे नियम. सर्वप्रथम पहिला कर जो आहे खिराज हा कर हिंदू आणि मुस्लिम शेतकऱ्यांवर आकारला जात होता. मुस्लिम शेतकऱ्यांवर एकूण उत्पन्नाच्या 1/10 कर आकारला जात असे, तर हाच कर हिंदू शेतकऱ्यांवर एकूण उत्पन्नाच्या 1/5 कर आकारला जात होता. म्हणजे यामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिमांकडून कमी कर आकारला होता, तर मुस्लिमांकडून अधिक कर आकारला जात होता. तर स्पष्टपणे आपल्याला दिसून येतं. त्यानंतर जकात. नंतर जकात हा केवळ मुस्लिमांवर आकारला जाणारा कर होता. या कराचे प्रमाण अत्यल्प होते, म्हणजे 2.5% इतके होते. तर त्यानंतरचा कर जिजिया कर गैर मुस्लिम म्हणजे हिंदू जनतेवर आकारला जाणारा कर होता. हा अत्यंत अपमानास्पद कर होता. हिंदूंना जर हा कर भरायचा नसेल तर त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारा अशा प्रकारे जबरदस्तीसुद्धा केल्या जात होती. तर ब्राह्मणावर याच्यापूर्वी हा कर लावला जात, मात्र फिरोजशाह तुघलकाने ब्राह्मणावर सुद्धा जिजिया कर लावल्याचं निदर्शनास येतं. त्यानंतर खम्स हा युद्धातील लुटीवर आकारला जाणारा कर होता. या कराचे प्रमाण 1/5 होते, म्हणजे 80% सैनिकांना तर 20% राज्याच्या तिजोरीत जमा होत असे. अशा प्रकारे या चारही करामुळे राज्यामध्ये पैशाचा आवक वाढली आणि राज्याच्या तिजोरीमध्ये भर पडले दिसून येतं. एकंदर आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी या कराचं मोठं योगदान असल्याचं दिसून येतं. याशिवाय
व्यापार उद्योगांना चालना देण्यासाठी तसेच उद्योग व्यापाराच्या विकासासाठी अनेक लहान वस्तू कर त्याने रद्द केले. फिरोजशाह तुघलक यांनी महसूल व्यवस्थेत सुधारणा करून राज्याच्या उत्पन्नात वाढ केली. जवळ 7.5 कोटी टका म्हणजे रुपये एवढा महसूल राज्याच्या तिजोरीत जमा झाला. एवढी मोठी प्रचंड आवक या कराच्या माध्यमातून आणि उद्योगाच्या मार्फतून निर्माण झाल्याचं दिसून येतं. शम्स ई सिराज अफीफ असे म्हणतो, फिरोजशाह तुघलकाच्या राज्यातील जनता सुखी आणि समृद्ध जीवन जगत होती. त्यानंतर सिंचन व्यवस्था. फिरोजशाहने राज्याचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. शेतीच्या सिंचनासाठी अनेक जुन्या कालव्याची दुरुस्ती तर केली, तर अनेक नवीन कालव्याची निर्मिती केली. त्याचबरोबर एक पहिला कालवा यमुना नदीवर कालवा बांधण्यात आला. फिरोजशाहने पहिला कालवा यमुना नदीपासून तर हिसारपर्यंत बांधला. या कालव्याची लांबी साधारणतः 150 मैल होती. दुसरा कालवा सतलज नदीवर बांधला गेला. हा कालवा सतलज नदीवर बांधला गेला असून याची लांबी 96 मैल होती. हा दुसरा कालवा होय. तर तिसरा कालवा सिरमूर कालवा, हा तिसरा कालवा असून सिरमूर पर्वतापासून तर हांसीपर्यंत खोदण्यात आला. त्यानंतरचा कालवा घागरा कालवा म्हणून प्रसिद्ध आहे. हा चौथा कालवा घागरा ते फिरोजाबाद शहरापर्यंत खोदण्यात आला. पाचवा कालवा फिरोजाबाद शहरापासून तर दिल्लीपर्यंत खोदण्यात आला. एकूण ही सर्वात मोठी कालवे फिरोजशाह तुघलकाने आपल्या साम्राज्यात निर्माण करून शेतीच्या सिंचनाची मोठ्या प्रमाणात व्यवस्था केली. परिणामी असे झाले की शेती उत्पन्नात प्रचंड वाढ होऊन राज्याच्या तिजोरीत भर पडली. त्यानंतर हे सर्व कालव्यामुळं अनेक पडीत जमीन लागवडीखाली आली. मोठ्या प्रमाणात जमीन लागवडी खाली येऊन त्यापासून प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांना उत्पन्न मिळालं. परिणामी राज्याच्या तिजोरीमध्ये भरमसाठ भर पडली. शम्स सिराज अफीफ असे म्हणतो, यमुना नदीपासून तर सतलज नदीपर्यंत खोदण्यात आलेल्या कालव्यामुळे शेतीचा विकास तर झाला, परिणामी मोठ्या प्रमाणात जमीन महसूल राज्याच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता. याशिवाय त्याने 150 मोठ्या विहिरींची सुद्धा निर्मिती केली. परिणामी शेतीच्या विकासाबरोबरच जनतेची आर्थिक प्रगतीही झालेली दिसून येतं. त्यानंतर तिसरी सुधारणा आहे फिरोजशाह तुघलकाची, महंमद चलन व्यवस्थेमध्ये सुधारणा. आता महंमद तुघलकाने चलन व्यवस्थेमध्ये काही बदल केले होते, मात्र त्याचा विशेष परिणाम झालेला दिसत नाही. उलट राज्याच्या खजिन्यातील रक्कम गायब झाली. कारण त्याने जी चलन व्यवस्था केली होती ते चलन व्यवस्थेमध्ये टाकसाळीवर त्याने नियंत्रण ठेवले नव्हतं. मात्र फिरोजशाह तुघलकाने केवळ उपयुक्तेच्या दृष्टीने काही सुधारणा केल्या. त्याने मुद्रा विभागावर म्हणजे टाकसाळीवर स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले. त्यांच्यावर चलन व्यवस्थेची जबाबदारी सोपवली. धातूंच्या शुद्धतेवर भर देण्यात आला, तर बनावट सिक्क्यांवर प्रतिबंध लावण्यात आला. सोने व चांदीच्या नाण्यावर सरकारचे नियंत्रण प्रस्थापित करण्यात आले. त्याने शहारागणी नावाचे नाणे चलनात आणले. या नवीन नाण्याची किंमत 6 जितल होती. तसेच व्यापारासाठी आधा जितल आणि पीक इत्यादी नवीन नाणे त्याने चलनात आणले. चौथी सुधारणा लष्करी सुधारणा. फिरोजशाह तुघलकाने सैन्य संघटन जहागीर तत्वावर केले होते. त्याने सैनिकांना रोख रकमेऐवजी जमीन देण्याची प्रथा सुरू केली. मात्र अस्थायी सैनिकांना नगदी वेतन दिले जात होते. सैनिकांना सरकारकडून सर्व सुविधा पुरविल्या जात होत्या. सैन्य भरती मात्र परंपरेवर आधारित होती. म्हणजेच एखादा वृद्ध सैनिक मृत्यू पावला असेल तर त्याच्या जागेवर त्याच्या मुलाची किंवा मुलगा नसल्यास नातेवाईकांची नियुक्ती केली जात होती. परिणामी सैन्यशक्ती कमकुवत होत गेली. सैन्यात घोडेस्वारांची संख्या जवळपास 90,000 होती. घोडेस्वारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरिज ए मुमालिक हा स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात आला. फिरोजशाह तुघलकाजवळ जवळपास अंदाजे 20 लाख सैन्य होते. एवढे विशाल सैन्य फिरोजशाह तुघलकाने निर्माण केले होते. त्यानंतर जनकल्याणकारी कार्य. फिरोजशाह तुघलकाने अनेक लोककल्याणकारी कार्य केले. त्यांनी राज्यातील जनतेला अनेक सोयी उपलब्ध करून दिल्या. त्याने राज्यात 50 धरणे, 100 औषधालये, 100 सार्वजनिक स्नानगृहे, 150 मोठ्या विहिरी, 10 सर्वात मोठ्या विहिरी, 30 तलाव, 100 धर्मशाळा, 150 पूल, 20 राजवाडे, 5 प्रार्थना मंदिर, 30 पाठशाळा, 40 मस्जिदी, 10 मनोरे, 5 मोठी कालवे इत्यादी भरीव बांधकामे केली. याशिवाय फिरोजशाह तुघलकाने फिरोजाबाद शहर, हिसार शहर, फतेहाबाद शहर इत्यादी नवीन शहरांचीही निर्मिती केली.
एवढंच नव्हे, दिल्लीच्या आजूबाजूच्या प्रदेशात 1200 बगीचांचीही निर्मिती केली, तर अनेक लहान लहान बागा सुद्धा निर्माण केल्या. हे सर्व करत असताना फिरोजशाह तुघलकाने निराधार आणि गरीब जनतेसाठी त्याने भरीव कार्य केले. गरीब मुस्लिम मुलींचे विवाह करण्यासाठी दिवाने खैरात नावाचा सुद्धा विभाग स्थापन केला. या विभागामार्फत अनाथ आणि विधवांना मदत केली जात होती. तसेच गुणवान विद्यार्थ्यांचा शासनातर्फे सत्कार करून आर्थिक मदत केली जात होती. राज्यात बेकारीचा प्रश्न गंभीर होता, तेव्हा फिरोजशहाने आधुनिक काळाप्रमाणे एम्प्लॉयमेंट ऑफिस म्हणजे रोजगार केंद्र सुरू केले होते. यात बेरोजगारांच्या नोंदी केल्या जात होत्या. त्यांना पात्रतेनुसार नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. अशा रीतीने त्याने राज्यातील बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न केला. फिरोजशहाने तुघलकाने राज्यातील गुलामांसाठी दिवाने बदगान नावाचा विभागही स्थापन केला. या विभागावर सुंदर अधिकारी नियुक्त केले. त्यांच्या जवळपास 1,80,000 गुलाम होते. त्याने या सर्व गुलामांकडे लष्करी, कृषी आणि इतर कामे सोपवली होती. तर काही गुलामांना प्रशासन व्यवस्थेमध्ये मोठमोठी पदेही बहाल केली. इतकेच नव्हे तर त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. त्याच्या काळात 40,000 गुलाम शिक्षण घेत होते. शैक्षणिक सुधारणा. फिरोजशहाने शालेय शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. तत्कालीन उल्लेखानुसार त्याने 30 महाविद्यालयाची निर्मिती केली. अनेक शहरात मदरसे स्थापन केले. यात गुणवंत शिक्षकांची सुद्धा नियुक्ती केली. मदरशांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जात होती. त्याला विद्वानाबद्दल विशेष आदर होता. त्याने अनेक संस्कृत ग्रंथाचे फारसी भाषेमध्ये भाषांतर केले, तर अनेक साहित्यिकांनाही प्रोत्साहन दिले. स्वतः फिरोजशहाने फतुहात हे फिरोजशाही नावाचे आत्मचरित्र लिहिले. याच काळात शम्स-ए शिराज आफिफ याने फतवा हे जहांगीरी हा ग्रंथ लिहिला, तर जियाउद्दीन बर्नी याने तारीख-ए फिरोजशाह हा ग्रंथ लिहिला. एकंदर त्याच्या संपूर्ण सुधारणामुळे राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि राज्यातील जनता सुखी समृद्ध जीवन जगत होती. अशा प्रकारे फिरोजशाह तुघलकाच्या सुधारणा आपल्याला स्पष्ट करता येईल.